हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रजमंडल परिक्रमा क्लास दिवस 13वा. तर कालच्या परिक्रमेमध्ये आपण बद्रीनाथमधून केदारनाथ करून काम्यवनामध्ये आलो आहोत. तर रस्त्यामध्ये आपण विशेष स्थानाचं दर्शन केलं केदारनाथाचं. तर केदारनाथ पर्वतावरती आहेत. त्या ठिकाणी सुंदर असं भगवंतांचं शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावरती सुंदर असं भगवंतांचं शिवजींचं एक चेहऱ्याचं दर्शन होतं आणि त्याच्यावरती छोटे छोटे शिवजींचे केस पण दिसतात. त्याच्यानंतर चरण पहाडीचं आपण दर्शन केलं. चरण पहाडीवरती भगवंतांच्या चरण कमलांचे चिन्ह आहेत अलग अलग शिलांवरती आणि तिथून पुढे आपण काम्यवनामध्ये आपली परिक्रमा आली. तर काम्यवन अतिशय विशेष असं स्थान आहे. काम्यवनामध्ये भगवंतांनी अनेक सुंदर सुंदर लीला संपन्न केलेल्या आहेत आणि अनेक त्या ठिकाणी पूर्ववर्ती वैष्णव आलेले आहेत. तर विशेषतः पांडव वगैरे त्या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण काम्यवनाची आज परिक्रमा पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण मंगलाचरण गाऊया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्दे अहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा सर्व उपस्थित वैष्णवांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या ब्रजमंडल परिक्रमा क्लासमध्ये. तर आज जी आपण परिक्रमा करणार आहोत ती परिक्रमा आपली कामा गावामध्ये आपला मुक्काम आहे आणि या कामा गावामधून आपली परिक्रमा प्रारंभ होते. तर या ठिकाणी विशेष असं कुंड आहे विमल कुंड, त्याच्यानंतर आहे यशोदा कुंड, अशोक वाटिका आहे, रामेश्वरम सेतुबंद, लंका हे पण स्थान आहे काम्यवनामध्ये. पुढे गेल्यानंतर राधा गोपीनाथांचं सुंदर मंदिर आहे, 84 खांबा आहे त्या ठिकाणी भगवंत राहिले होते. राधा गोविंद देवांचं मंदिर आहे, मदन मोहन मंदिर पण आहे या ठिकाणी आणि सुंदर असं क्षेत्रपालांचं कामेश्वर महादेवांचं मंदिर, पंचपांडव मंदिर आहे आणि धर्मकुंड पंचतीर्थकुंड आहे ज्या ठिकाणी पांडव आले होते. तर ही काम्यवनाची आंतरिक परिक्रमा आहे. ही आंतरिक परिक्रमा आज आपण संपन्न करणार आहोत. तर आपण प्रारंभ करूया. कुछ भक्त कल की थकान से पूरी तरह नहीं उबरे और अभी भी अपनी दुखती मांसपेशियों का उपचार कर रहे हैं. तर काल जे आपण परिक्रमा केली ते अंतर जास्त होतं, तर त्यामुळं काही भक्तांना थोडंसं असुविधा झालेला आहे. प्रातःकालीन ठंड के समय चलना भी पीड़ादायक है और नंगे पांव चलने में अक्षम भक्त अब मोजे या चप्पल पहनकर चल रहे हैं. अधिक दृढ़ भक्त या यूं कहिए जिनके तलवे कठोर हो गए हैं इस आशा में अभी भी नंगे पांव चल रहे हैं कि पैरों के छालों के बाद उन्हें आनंद की प्राप्ति होगी.
कुछ भी हो, अनेक भक्त पैदल चलने तथा सूर्य प्रकाश में रहने के कारण 1 से 13 दिनों में पहले से अधिक स्वस्थ एवं शक्ती का अनुभव कर रहे हैं. तर काही भक्तांना अभ्यास झालेला आहे, सवय झालेली आहे आणि त्यांना आता त्रास होत नाही. लंबी यात्रा सहज तथा तपस्या आदत बनती जा रही है. एक भक्त ने कहा, व्रजमंडल परिक्रमा चटनी के समान है, तीखी इतनी की खाई न जाए और मीठी इतनी की छोड़ी न जाए. तर पहा, परिक्रमा एवढी आनंददायक आहे की सोडू शकत नाही आणि एवढी तपस्या पण आहे की करू पण शकत नाही, असं पण आहे. म्हणजे दोन्ही पण गोष्टी आहेत. तपस्या तर आहे आणि तपस्यामुळं लोक करू इच्छित नाहीयेत, परंतु आनंद पण एवढा आहे की त्या आनंदामुळं लोक सोडू पण इच्छित नाहीत. काम्यवन में देखने के लिए इतना कुछ है कि यहाँ हम 2 दिन बिताएंगे. हम इसकी आंतरिक और बाह्य परिक्रमा करेंगे. तर काम्यवनाची परिक्रमा होते आतून एक बाहेरून एक. अब तक हमारा अनुभव रहा है कि व्रज के अन्य वनों की अपेक्षा इस वन में श्री कृष्ण सर्वाधिक लीलास्थलिया एवं ऐतिहासिक मंदिर है. तर जास्तीत जास्त लीलास्थली आहेत काम्यवनामध्ये. यद्यपि यहाँ हम अधिक समय बिताएंगे, तथापि उस दौरान सब स्थलियों को देखना संभव नहीं हो सकेगा. काम्यवन शब्द की उत्पत्ति काम शब्द से हुई है. काम्यवन, काम्य म्हणजे काम, काम अर्थात कामनाएं, इच्छा. यहाँ व्यक्ति की सारी कामनाएं पूरी होती है. तर काय होतं, सर्व प्रकारच्या इच्छा व्यक्तीच्या पूर्ण होतात. आणि वराह पुराणामध्ये त्याच्यानुसार वैकुंठामध्ये महिमान्वित होण्याची योग्यता व्यक्तीला प्राप्त होते. दूसरी ओर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिखते हैं, या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अनेक रमणीय वनांमध्ये, कुंजांमध्ये तथा सरोवरांमध्ये आपल्या मधुर लीलांचं आस्वादन करत आहेत. फलतः यह स्थान काम्यवन म्हणून ओळखलं जातं. तर भगवंत अनेक मधुर लीला करतात त्या ठिकाणी, कुंजांमध्ये, सरोवरामध्ये. चाहे कुछ भी हो, हमें सजग रहना है कि हमारे विचार, इच्छा एवं प्रार्थना शुद्ध हो. हम श्री चैतन्य महाप्रभु के निर्देशानुसार प्रार्थना करते हैं, हे सर्वसमर्थ जगदीश, मुझे धन एकत्र करने की कोई कामना नहीं है. न मैं अनुयायियों, सुंदर स्त्री अथवा अलंकृत कविता का ही इच्छुक हूँ. तर चैतन्य महाप्रभू शिक्षाष्टकामध्ये आपल्याला सांगतायत, न धनम न जणम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये, मम जन्मनि जन्मनीश्वरे भवतात् भक्तिया हैतुकी त्वयि. धन नको, जन नको, सुंदर स्त्रिया नको, अनुयायी नको. काय हवंय, म्हणतात की जन्मोजन्मी मला तुमची अहैतुकी भक्ती भगवंता प्रदान करा. मेरी तो एकमात्र यही कामना है कि मेरे हृदय में जन्म जन्मांतर तक आपकी अहैतुकी भक्ति बनी रहे. वस्तुतः आध्यात्मिक धाम में काम का अर्थ केवल दिव्य प्रेम अथवा पूर्ण आध्यात्मिक इच्छाएं है. तर दिव्य प्रेम, आध्यात्मिक इच्छा हेच खरं काय आहे, भक्ति आहे. इसमें भौतिकता लेश मात्र भी नहीं है. यह काम प्रेम है, कामुकता नहीं. व्रज में कहीं भी कामुकता का प्रश्न नहीं है. काम्यवन इसी व्रज का अभिन्न भाग है. गोपियां माधुर्य प्रेम में भगवान की सेवा करना चाहती थी. उनकी वह कामना यही पूरी हुई, इसलिए काम्यवन का एक नाम प्रेमवन भी हो सकता है. तर बा, गोपी भगवंतांबरोबर विवाह करू इच्छित होत्या किंवा भगवंतांना पतीच्या रूपामध्ये प्राप्त करू इच्छित होत्या आणि त्यांनी अनेक व्रत पण केली. अशा पद्धतीच्या कामना त्यांनी केल्या, तर त्यांची कामना या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. म्हणून काम्यवन, त्याचबरोबर त्याला दुसरं नाव दिलेलं आहे प्रेमवन. कुछ वर्षों से परिक्रमा के दौरान हम यात्रीगण अपनी व्यक्तिगत प्रार्थनाओं के साथ इन पवित्र स्थानों पर इस्कॉन के लिए सामूहिक प्रार्थना करते हैं. तर गुरु महाराज काय सांगतात पहा, की
अनेक वर्षापासून त्या ठिकाणी परिक्रमेचे सर्व भक्त काय करतात, एक सामुदायिक प्रार्थना करतात इस्कॉनसाठी। जब सरकार द्वारा भक्ति वेदांत मैनर को धमकी दी जा रही थी, भक्ति वेदांत मैनर जे आहे ते इंग्लंडमध्ये आहे, इंग्लंडची राजधानी लंडन, तर त्या ठिकाणी त्यांनी ते बंद करण्यासाठी आदेश दिले होते सरकारनं। हमने उसके लिए प्रार्थना की, तर गुरु महाराज सांगतात की आम्ही सर्व सामुदायिकरित्या त्या ठिकाणी परिक्रमेच्या भक्तांनी प्रार्थना केली काम्यवनामध्ये। हमने आर्थिक तंगी से गुजर रहे न्यू मायापूर के लिए प्रार्थना की, तर न्यू मायापूर पण एक स्थान आहे कुठतरी, तर त्यासाठी प्रार्थना करत आहेत गुरु महाराज की त्या ठिकाणी आर्थिक समस्या आहेत म्हणून। श्रील प्रपात शताब्दी उत्सव की सफलता के लिए प्रार्थना की, तर गुरु महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रपादांचं 100वा जे हे आहे जन्मदिन आहे त्यासाठी पण त्यांनी हे केलं होतं, विशेष प्रार्थना केली होती। गुरु महाराजांच्या नेतृत्वाखाली त्याचं आयोजन करत होते गुरु महाराज, तर त्यासाठी सुद्धा गुरु महाराजांनी प्रार्थना केली। 1896ला प्रपादांचा जन्म झाला होता, तर 1996ला गुरु महाराजांनी 100वा त्यांचं जन्मशताब्दी संपन्न केलं, तर त्यासाठी पण त्यांनी प्रार्थना केलेली आहे। आणखी पुढे सांगतात श्रील प्रपात शताब्दी उत्सव की सफलता के लिए प्रार्थना की और हाल ही में जय पताका स्वामी के स्ट्रोक के बाद उनके लिए प्रार्थना की। आणि नंतर आपण पाहतो जय पताका स्वामी महाराजांना अनेक समस्या आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा भक्तांनी प्रार्थना केली। काम्यवन में प्रार्थना करना अत्यंत प्रभावशाली है और हमने स्वयं इसके परिणामों का अनुभव किया है। आज हमारा परिक्रमा मार्ग निम्नलिखित रहेगा, तर आपलं परिक्रमा कसं जाणार सांगतात की आपण कामा जे गाव आहे त्याच्या पश्चिमेच्या बाजूनं चालत जाणार आणि पुन्हा शिबिरामध्ये आपण माघारी येणार। मार्गामध्ये आपल्याला महत्वपूर्ण मंदिर, लीलास्थली आणि कुंडांचं दर्शन होणार आणि दोपहर से पहले कामेवन के दक्षिणी छोर पर यशोदा कुंड से सेतुबंद रामेश्वरम आणि दुपारी पण काही जवळची स्थान आहेत त्याच्यामध्ये यशोदा कुंड आहे, सेतुबंद आहे, राधा गोपीनाथ मंदिर। तर पहिलं स्थानाचं आपल्याला दर्शन होतं ते आहे राधा गोपीनाथ मंदिर। सर्वप्रथम हम एक छोटी पहाड़ी की तलहटी में बने राधा गोपीनाथ मंदिर गए। श्री श्री राधा गोपीनाथ मधु पंडित द्वारा सेवित विग्रहों की प्रतिभू मूर्ति है। आज गोपीनाथ के हाथों पर फूलों की सुंदर चित्रकारी की गई है। तर राधा गोपीनाथ त्या ठिकाणी सुंदर रूपामध्ये आहेत। हे विग्रह आहेत कोणाचे, मधु पंडितांचे। जब जयपुर के राजा ने मुसलमानों के आक्रमण के दौरान गौड़ीय वैष्णव के 3 प्रमुख विग्रहों को ब्रज से जयपुर स्थानांतरित किया तो उस समय ये विग्रह 2 स्थान पर ठहरे। तर राधा गोविंद मूलतः वृंदावनामध्ये आपण पाहतो 7 मजली त्यांच्यासाठी रूप गोस्वामींनी मंदिर बनवलं होतं, तर 7 मजली मंदिर ते औरंगजेबानं त्याला तोडलेलं आहे। तर तिथून भगवंत स्थानांतरित झाले, अलग अलग ठिकाणी भगवंत राहिले, तर त्यांना कामामध्ये काम्यवनामध्ये पण भगवंत राहिलेले आहेत। राधाकुंड एवं काम्यवन 5 दिन पूर्व राधाकुंड पर हमने गोपीनाथ के प्रतिभू विग्रहों के दर्शन किए। राधाकुंडामध्ये पण राहिलेत भगवंत आणि काम्यवनामध्ये। इस वन से होकर विग्रहों की यात्रा की स्मृति में यहाँ भी मंदिरों का निर्माण किया गया। कुछ ही देर में हम गोविंद देव एवं मदन मोहन मंदिर भी जाएंगे। तर वृंदावनातून राधाकुंडला गेले, राधाकुंडातून कामा आणि तिथून जयपूरला गेले भगवंत। तर ज्या ज्या ठिकाणी भगवंत राहिले त्या त्या ठिकाणी त्यांची प्रतिभू मूर्ति स्थापित केली। गोपाल शाश्वत रूप से एक कुमार है, मदन मोहन, और गोविंद देव एक युवक। तर भगवंतांची 3 रूप विशेष आहेत, एक आहेत गोविंद देव, एक आहेत मदन मोहन आणि एक आहेत गोपाल गोपीनाथ। मदन मोहन, गोविंद आणि गोपीनाथ। इन 2 विग्रहों की तुलना में गोपीनाथ अधिक सुंदर है। गोपाल धीरोदात्त नायक है। तर तिन्ही विग्रहांचं विशेषता वर्णन करून सांगतात पहा। तर याच्यामध्ये जे गोपाल आहेत, मदन मोहन आहेत, ते आहेत धीरोदात्त, म्हणजे असं व्यक्ती आहेत ते जे ईर्ष्यालू, अभिमानी आणि लवकर क्रोधित होतात आणि चंचल आहेत आणि आरामाची त्यांना आवड आहे, असे आहेत। हे आहेत मदन मोहन।
त्याच्यानंतर गोविंदांबद्दल सांगतात. गोविंद जे आहेत ते धीरोदात्त नायक आहेत, म्हणजे ते गंभीर आहेत, सौम्य आहेत, क्षमाशील आहेत, दयालू आहेत, दृढ, नम्र आणि अत्यंत योग्य, साहसी तथा आकर्षक शरीरवाले आहेत. आणि तिसरे आहेत गोपीनाथ. गोपीनाथ आहेत धीर ललित नायक आहेत. तर अलग अलग त्यांचं विशेषता सांगत आहेत पहा. तर गोपीनाथ जे आहेत ते कसे आहेत, मस्खरे आहेत आणि नित्य नवयौवन भरपूर आणि सदैव काय हसी मजाक चेष्टा करणारे आहेत, विनोदी आहेत आणि अशा पद्धतीनं हे धीर ललित नायक आहेत गोपीनाथ. तर भक्ति रत्नाकर मधून याचं वर्णन केलेलं आहे. गोपीनाथ के चरण कमलों पर प्रणाम एवं उनके स्मरण की प्रार्थना करके हमने उनके प्रणाम मंत्र का उच्चारण किया. तर 3 प्रणाम मंत्र आहेत, त्यांचं आपण सदैव उच्चारण करायला पाहिजे. तर जे गोपीनाथ आहेत त्यांचं प्रणाम मंत्र आहे पहा. श्रीमान रासरसारंभे वंशी वट तटस्थित कर्षण वेणु स्वनैर्गोपी गोपीनाथ श्रीयस्तु नः. श्री गोपीनाथ रासलीला के दिव्य रस के स्त्रोत है. तर रासलीला ज्या भगवंतांनी केली ते भगवंत आहेत गोपीनाथ आणि रासलीलेचे दिव्य स्त्रोत आहेत म्हणतात. वंशीवट जे आहे वृंदावनामध्ये त्या ठिकाणी उभं राहून भगवंतांनी काय केलं, आपली सुंदर मधुर बासरी वाजवलेली आहे आणि गोपींना भगवंतांनी आकर्षित केलेलं आहे. तर ते भगवंत आमचं कल्याण करो. चैतन्य चरितामृत आदिलीला 1.17. तर गोपीनाथांचं दर्शन करून आपण पुढे जातो. पुढं सुंदर स्थान आहे पहा, त्या स्थानाचं नाव आहे 84 खंभा. इसके बाद हम 84 खंभा गए. भद्र प्रभु ने बताया कि देवताओं के शिल्पी विश्वकर्मा ने पांडवों के वनवास के दौरान एक रात में उनके लिए इसका निर्माण किया. तर हे स्थान 84 खंभा पांडवांसाठी निर्माण केलं होतं विश्वकर्म्यानं. 84 खंभों पर खड़ा यह भवन आज खंडर है, परंतु एक समय अवश्य ही अद्भुत रहा होगा. कोई भी 2 खंबे एक जैसे नहीं है, सब पर भिन्न नक्काशी है. तर 84 खंबा आहेत आणि त्याच्यावरती अलग अलग नक्षे आहेत. प्रत्येक खांबावरती कोणताही खांब समान नाहीये, वेगवेगळे आहेत प्रत्येक. आणि त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांचं सिंहासन पण आहे. त्या ठिकाणी एक सुंदर बगीचा पण आहे आणि त्या ठिकाणी हे सुंदर असं 84 खंब पाहिल्यानंतर गोकुळाची आठवण येते. आपली परिक्रमा 29व्या दिवशी गोकुळामध्ये जाणार. मदन मोहन मंदिर. तर त्या ठिकाणी मदन मोहन मंदिर पण आहे. पथरीली गली से हम उस ब्रजवासी के घर पहुंचे जहां श्री श्री राधा मदन मोहन निवास करते हैं. श्री मदन मोहन श्री सनातन गोस्वामी के प्रतिभू विग्रह है. तर मदन मोहन आपण पहिल्या दिवशीच्या म्हणजे वृंदावनाच्या परिक्रमेमध्ये आपल्याला मदन मोहन मंदिर लागतं. तर सनातन गोस्वामींचे हे विग्रह आहेत. मदन मोहन के विग्रह छोटे तथा उनका मुख गोल एवं उल्लासित है. एक बार उन्हें एक ब्रजवासी के घर माखन चुराते पकड़ा गया. उन्हें पकड़ने वाली माता गोपी ने कहा कि मदन मोहन को दंड स्वरूप उनके घर में रहना होगा. पहा काय म्हणते ती माता, म्हणे की तू आता आमच्या घरामध्ये माखन चोरी केलेली आहे, आता तुला दंड काय, तू आता आमच्याच घरी राहायचं. तर पहा चोरी केल्यानंतर दंड काय आहे की त्याच ठिकाणी भगवंतांना राहायचं आहे. इसलिए आज भी उनकी पूजा मंदिर में नहीं अपितु उस गोपी के घर में होती है. तर ज्या गोपीच्या घरी भगवंतांनी माखन चोरी केली त्या गोपीच्या घरामध्ये त्यांचं पूजा होतं. भक्तों नम्रतापूर्वक प्रणाम करते हुए चैतन्य चरितामृत आदिलीला 1.15 से यह प्रार्थना कही. तर मदन मोहनांचं प्रणाम मंत्र आहे पहा. जयताम सुरतो पंगोद मम मंदमतेर्गति मत सर्वस्व पादांभोजो राधा मदन मोहनौ. श्री राधा मदन मोहन की जय हो. मैं पंगु, अज्ञानी और मंद अल्प बुद्धि हूँ और वे मेरे रक्षक है. उनके दोनों चरण कमल ही मेरे सर्वस्व है. मैं उनकी वंदना करता हूँ. तर जीव कसा आहे, आपण लंगडे आहोत, अज्ञानी आहोत, बुद्धिहीन आहोत. आपण भगवंत खऱ्या अर्थानं आपले रक्षक आहेत.
तर त्या भगवंतांचे चरण कमल आपले सर्वस्व आहेत. अशा भगवंतांना मी वंदना करतो. आणि आता तिसरे विग्रह आहेत राधा गोविंद आणि वृंदादेवी मंदिर. पहिल्यांदा आपण गोपीनाथांचं पाहिलं, मदन मोहनांचं. आता तिसरे आहेत राधा गोविंद. हम आगे बढ़े और श्री श्री राधा गोविंद देव एवं श्री वृंदा देवी के मंदिर आए. यह पूरे कामा का केंद्र बिंदु है. किस प्रकार ये विग्रह काम्यवन पहुंचे हम पहले ही इसका वर्णन कर चुके हैं. तर मुसलमानांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठी भगवंतांना स्थानांतरित केलं गेलं आहे अलग अलग ठिकाणी. काले रंग के गोविंद देव 2.5 फुट ऊंचे हैं. उनके मुख पर गोपी बिंदु चित्रित है. उनके साथ श्रीमती राधा रानी के सुनहरे विग्रह स्थित है. हम स्तुति करने लगे. तर यांचं प्रणाम मंत्र आहे दिव्यवृंदारण्य कल्पद्रुमदः श्रीमद् रत्नागार सिंहासनस्थौ श्रीमद् राधा श्रील गोविंद देवौ प्रेष्ठालिभिः सेव्यमानौ स्मरामि. मैं श्री श्री राधा गोविंद देव का स्मरण करता हूँ, जो परम रमणीय श्री वृंदावन धाम में स्थित एक कल्प वृक्ष के नीचे दिव्य रत्न जडित भवन में मणियों के सिंहासन पर विराजमान है. तर कुठे वृंदावनामध्ये स्थित एका कल्प वृक्षाच्या खाली रत्न सिंहासनावरती पहा. हे रत्न सिंहासन कसं आहे, अनेक मूल्यवान मण्यांनी त्याला अलंकृत केलेलं आहे. त्याच्यावरती राधा गोविंद देव विराजमान आहेत आणि आपल्या सर्व सखींनी काय आहेत, सेवित आहेत. अशा भगवंतांचं मी स्मरण करतो. जब श्रील प्रभुपाद 1972 में प्रचार करने जयपुर गए तो वे प्रायः मूल राधा गोविंद देव के दर्शन करने जाया करते. तर मूल राधा गोविंद जयपुर मध्ये आहेत. यहाँ मंगल आरती में सैकड़ों लोग भगवान के दर्शनार्थ आते हैं. तर असं सांगितलं जातं की 5,000 लोक रोज मंगल आरती करतात त्या ठिकाणी राधा गोविंदजींची. कल्पना करा किती सुंदर असं ते. पहाटे 4:30 वाजता मंगल आरतीमध्ये 5,000 लोक उपस्थित असतात आणि भगवंतांचं दर्शन नित्य करत असतात. स्थानीय लोगों की भक्ति भावना देखते ही बनती है. भगवान के लिए प्रतिदिन लड्डुओं के टीले का भोग लगाया जाता है और दर्शनार्थियों को महाप्रसाद वितरित किया जाता है. श्रील प्रभुपाद के शिष्यों ने सप्ताह भर के पंडाल कार्यक्रम का आयोजन किया था. जयपूर मधलं सांगतात हे. जयपूरमध्ये त्या ठिकाणी प्रभुपादांच्या 2 शिष्य आहेत पहा. त्यांनी त्या ठिकाणी पंडाल प्रोग्राम आयोजित केला होता. पंडाल ठीक राधा गोविंद देव मंदिर के बराबर में था. इसी उत्सव के दौरान श्रील प्रभुपाद ने न्यूयॉर्क मंदिर के लिए भेजे जाने वाले राधा कृष्ण विग्रहों का अभिषेक किया था. उन्होंने उनका नाम भी राधा गोविंद रखा. इसी उत्सव के दौरान तमाल कृष्ण महाराज ने संन्यास दीक्षा प्राप्त की. तर पहा विशेष राधा गोविंद मंदिराच्या बाजूला त्या ठिकाणी सुंदर असं पंडाल बनवून त्या ठिकाणी प्रभुपादांनी एक विग्रहांचं पण स्थापना केलं आणि त्या ठिकाणी तमाल कृष्ण महाराज यांचं संन्यास दीक्षा पण झालं होतं. तर भगवंतांशी म्हणजे राधा गोविंदजींशी प्रभुपादांचा संबंध बालपणीपासूनच आहे पहा. प्रभुपाद सांगतात की यह भी राधा गोविंद की संपत्ति है और जैसा मैंने तुम्हें आते समय दिखाया था, हमारा घर ठीक वर्तमान गोविंद भवन के पीछे था. बचपन से ही मुझे राधा गोविंद के दर्शन का अवसर मिलता. जब मैं 3-4 वर्ष का था प्रतिदिन उनके दर्शन के लिए जाया करता था. तर प्रभुपादांच्या घराच्या जवळ कलकत्त्यामध्ये राधा गोविंदजींचं मंदिर होतं आणि प्रभुपाद बालपणीपासूनच त्या ठिकाणी जायचे. तर प्रभुपादांचे शिष्य सांगतात जय राधा गोविंद, जय प्रभुपाद. प्रभुपाद सांगतात की और मेरे भक्तिमय जीवन की वही प्रेरणा है. तब मैंने अपने पिता से कहा मुझे राधा कृष्ण के विग्रह ला दो. हा प्रभुपाद इच्छा व्यक्त करतात आपल्या वडिलांकडे की काय करा, मला राधा कृष्णांचे विग्रह घेऊन या. तर पहा लहान मुलं काय मागतात, त्यांना गाडी पाहिजे असते, खेळणी पाहिजे असते, खायला पाहिजे असते. पण प्रभुपादांनी काय मागितलं, मला राधा कृष्णांचे विग्रह द्या, मैं उनकी पूजा करूंगा. मेरे पिता भी वैष्णव थे, उन्होंने मुझे छोटे राधा कृष्ण विग्रह ला दिए.
मैं घर में उनकी पूजा करता था, मैं जो भी खाता उन्हें भोग लगाता और मैं अपने छोटे विग्रह के लिए सारे उत्सव भी मनाता। तर पहा प्रभुपाद काय सांगतात, मी पहिल्यांदा काय करायचो, त्यांना भोग लावायचो आणि नंतरच मी ग्रहण करायचो आणि सगळे उत्सव प्रभुपाद साजरे करायचे त्यांच्यासाठी। वे विग्रह आज भी है, मैंने उन्हें अपनी बहन को दे दिए। तर अशा पद्धतीनं त्यांच्या बहिणीला त्यांनी ते विग्रह दिलेत। राधा गोविंद देव की वेदी के एक और गौर निताय के नीम से बने सुंदर विग्रह है और बीच में भगवान जगन्नाथ के मुस्कुराते हुए विग्रह। तर या मंदिरामध्ये काम्यवनामध्ये राधा गोविंदांच्या बाजूला एक गौर नितायचे विग्रह आहेत आणि जगन्नाथ पण आहेत। मूल रूप से वृंदा देवी की स्थापना वज्रनाभ ने की थी। अनेक सदियों पश्चात श्री रूप गोस्वामी ने उन्हें ब्रह्मकुंड के निकट खोजा और फिर वृंदावन में राधा गोविंद देव के मंदिर में भगवान के साथ उनकी पूजा आरंभ हुई। तर ब्रह्मकुंड आहे त्या ठिकाणी वृंदा देवीचे विग्रह सापडले। तर वज्रनाभांना त्यांनी त्या ठिकाणी राधा गोविंद बरोबर त्यांची स्थापना केलेली आहे। जयपुर ले जाते समय राधा गोविंद देव के साथ वृंदा देवी भी थी, परंतु जब वे काम्यवन पहुंचे तो वृंदा देवी ने आगे जाने से मना कर दिया। तर वृंदा देवी वृंदावनामध्येच राहते, ती वृंदावन सोडून कधी जात नाही। तर गोविंद देव गेले पण वृंदा देवी त्या ठिकाणावरून गेली नाही। यहाँ से केवल राधा गोविंद देव चले गए और इस प्रकार अब यहाँ वृंदा देवी की पूजा राधा गोविंद देव के प्रतिभू विग्रहों के साथ होती है। उनका रंग लालिमा युक्त है तथा कमल पत्रों के समान विशाल है। ये विशेष गोपी श्रीमती राधा रानी की अंतरंगा सखी है और राधा कृष्ण के मिलन की व्यवस्था करने में अत्यंत हर्षित होती है। वृंदावन का नाम उन्हीं के नाम पर पड़ा है। वृंदावन, वृंदा तुलसी महाराणीच्या नावावरूनच वृंदावन हे नाव पडलेलं आहे। वस्तुतः ब्रजमंडल परिक्रमा करना तो दूर, हम वृंदावन में प्रवेश भी उन्हीं की कृपा से करते हैं। राधा कृष्ण गणोदेश दीपिका के अनुसार उनका वर्ण तप्त स्वर्ण जैसा है। तर तुलसी महाराणीच्या कृपेने आपण वृंदावनामध्ये प्रवेश करू शकतो। भक्तों ने थोड़ा दान दिया और पुजारी ने हमें महाप्रसाद खीर के छोटे कुल्हड़ दिए। छोटी छोटी मडके असतात पहा, त्याच्यामध्ये खीर आहे, ते पुजाऱ्यांनी भक्तांना दिले। विशेष स्वाद था उसका, अलौकिक भक्ति से भरा। स्वच्छ प्रांगण से बाहर निकलने पर समय हमारा ध्यान वहां लगे विशाल तुलसी पौधे की ओर गया। वृंदा देवी इस भौतिक जगत में तुलसी देवी का स्वरूप धारण करती है। उन्हें प्रणाम करके हमने वहां से प्रस्थान किया। इस प्रकार काम्यवन में गौड़ीय वैष्णवों के संबंध, अभिधेय एवं प्रयोजन विग्रहों के हमारे दर्शन पूरे हुए। तर संबंध, अभिधेय आणि प्रयोजन असे 3 विग्रह आहेत, गोविंददेव, गोपीनाथ आणि मदन मोहन। पुढं आपली परिक्रमा जाते पहा। 3 स्तरों पर हम श्री कृष्ण के साथ अपना संबंध स्थापित कर सकते हैं, संबंध, अभिधेय एवं प्रयोजन। श्रील प्रभुपाद लिखते हैं, व्यक्ति के विभिन्न प्रगति के स्तरों पर इन विग्रहों की पूजा होती है। तर भक्तीचे अलग अलग स्तर आहेत आणि अलग अलग स्तरानुसार या 3 विग्रहांची पूजा होते। चैतन्य महाप्रभु के अनुयायी ध्यानपूर्वक इन सिद्धांतों का पालन करते हैं। मदन मोहन, गोविंद एवं गोपीजन वल्लभ, इन 3 विग्रहों के विशिष्ट गुण है। इस भौतिक जगत में हम पूरी तरह भगवान के साथ अपने संबंध को भूल गए। उसे पुनर्स्थापित करने के लिए मदन मोहन की पूजा की जाती है। तर संबंध जो आहे तो स्थापित होण्यासाठी कोण आहेत? मदन मोहन आहेत। पंगो उस व्यक्ति को कहते हैं जो स्वयं अपनी शक्ति के बल पर स्वतंत्र कार्य नहीं कर सकता, और मंदमते वह है जिसकी सांसारिक कार्यों में अत्यधिक व्यस्त होने के कारण बुद्धी मंद हो गई है। तर पंगुपणा आहोत आपण काय स्वतः करू शकत नाही, आणि मंदमती आहे तर आपण सांसारिक कार्यामध्ये आपल्याला अत्यधिक व्यस्त असल्यामुळे आपली बुद्धी मंद झाली आहे। ऐसे व्यक्ति के लिए सर्वश्रेष्ठ यही है कि वह कर्मकांड अथवा ज्ञान के क्षेत्र में सफलता के प्रयास न करे, केवल श्री भगवान को समर्पित हो जाए। तर कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, याच्यासाठी व्यक्तीने प्रयत्न न करता केवळ भक्तीमध्ये समर्पित व्हायला पाहिजे।
भगवान की शरण लेना ही जीवन की पूर्णता है। इसलिए अपने आध्यात्मिक जीवन के आरंभ में हमें मदन मोहन की आराधना करनी चाहिए, जिससे वे हमें आकर्षित कर सके और भौतिक भोगविलास के प्रति हमारी आसक्ती क्षीण हो। तर भगवंतांबरोबर आपला संबंध स्थापित होण्यासाठी सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे, मदन मोहनांना त्यांची भक्ती केली पाहिजे आणि आपण त्यांच्याद्वारे आकर्षित झाल्यानंतर आपण आणखी पुढे जाऊ शकतो। भोगविलासातून आपण आसक्तीतून आपण बाहर पड़ू सकते। नव साधकों के लिए मदन मोहन के साथ संबंध होना आवश्यक है। जब व्यक्ति में गहन आसक्तिवश भगवान की सेवा करने की इच्छा होती है तो वह दिव्य सेवा के स्तर पर गोविंद की आराधना करता है। मग मदन मोहनांची आराधना करून आपला संबंध स्थापित झाल्यानंतर अभिधेय विग्रह आहेत गोविंद देव। गोविंद समस्त सुखों के स्रोत है। जब श्री कृष्ण और भक्तों की कृपा से व्यक्ति भक्ति की पराकाष्ठा पर पहुंचता है तो वह व्रज गोपियों के अत्यंत प्रिय श्री कृष्ण के गोपीजन वल्लभ रूप को समझ पाता है। आणि शेवटी जे आहेत ते गोपीनाथांचं आपण शेवटी भक्ती करू शकतो। म्हणजे प्रयोजन तत्व आहेत गोपीनाथ। कामेश्वर महादेव, तर अशा पद्धतीनं पुढे परिक्रमा आपली जाते कामेश्वर महादेव मंदिरला। पूर्व दिशा में कुछ और चलकर हम कामेश्वर महादेव के मंदिर पहुंचे। ये वज्रनाभ द्वारा व्रजभूमि की रक्षार्थ स्थापित शिवजी के 4 क्षेत्रपालों में से एक है। तर अशा पद्धतीनं मथुरेमध्ये आपण पाहिलं, मथुरेमध्ये भूतेश्वर आहेत। आपण मानसी गंगेमध्ये चक्रेश्वर महादेवांचं दर्शन केलं आणि हरी हरी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरी हरी हरे कृष्ण। तर कामेश्वर महादेव आहेत पहा काम्यवनामध्ये 3 अलग अलग ठिकाणी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर हे कामेश्वर शिवजी जे आहेत त्यांची स्थापना क्षेत्रपालाच्या रूपामध्ये वज्रनाभद्वारा केलेली आहे। गोवर्धन मध्ये आपण चक्रेश्वर महादेव पाहिलं, मथुरेमध्ये भूतेश्वर महादेव आणि वृंदावनामध्ये गोपेश्वर महादेव आहेत। भगवान शिव अपने उपासकों की कामनाओं को शीघ्र पूरा करने के लिए विख्यात है। तर शिवजींचं एक नाव आहे पहा, काय नाव आहे, आशुतोष। आशु म्हणजे शीघ्र, लगेच काय होतात, तोष म्हणजे संतुष्ट होतात, प्रसन्न होतात। तर ते शिवजी काम्यवनामध्ये कामेश्वर महादेव म्हणून ओळखले जातात। हम शिवजी से प्रार्थना करते हैं कि हमारी सांसारिक कामनाएं शीघ्र नष्ट हो जाए। तर काय इच्छा करतात, आमच्या संसारिक इच्छा लवकर नष्ट हो और हम इन रमणीय वनों में नृत्य कर रहे भगवान के चरण कमलों को देख सके। तर जोपर्यंत आपल्या हृदयातल्या इच्छा नष्ट होणार नाहीत, कामना नष्ट होणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला भगवंतांचं दर्शन होणार नाही। तर म्हणून शिवजींना प्रार्थना करत आहेत की आमच्या हृदयामधल्या सर्व कामना नष्ट होत। तर शिवजींचं दर्शन करून आपली परिक्रमा पुढे जाते पंचपांडव मंदिरमध्ये आणि त्या ठिकाणी एक कुंड पण आहे। त्या कुंडाचं नाव आहे धर्मकुंड किंवा त्याला पंचतीर्थ कुंड पण म्हटलं जातं। निकट ही 5 पांडवों का मंदिर है। एक समय यहाँ पांडवों एवं द्रौपदी के विग्रह थे, परंतु अब केवल कुछ ही शेष बचे हैं। पंच पांडव से और आगे पूर्व दिशा में पंचतीर्थ कुंड अथवा धर्मकुंड है। महाभारत में यहाँ हुई एक लीला का वर्णन आता है। 12 वर्षों के वनवास के दौरान पांडव काम्यवन में भ्रमण कर रहे थे। तर पांडवांना 12 वर्षाचा वनवास होता पहा। जेव्हा द्यूत झालं तर द्यूतामध्ये त्यांचा पराजय झाला आणि त्यांना अट घातली की 12 वर्ष त्यांनी वनवास करायचा, 1 वर्ष अज्ञातवास।
आणि ते पूर्ण केलं तर त्यांचं राज्य पुन्हा त्यांना देण्यात येईल. तर 12 वर्ष वनवास करत असताना पांडव काम्यवनामध्ये आले होते. त्या ठिकाणी त्यांनी निवास केला होता. तर या ठिकाणी खूप विशेष पांडवांच्या बरोबर एक प्रसंग घडलेला आहे, लीला घडली. तर त्याचं वर्णन सांगतात. प्यास लगने पर भाइयों ने सहदेव को कुंड से जल लाने भेजा. तर पांडवांना तहान लागलेले असताना त्यांनी सहदेवला पाणी आणण्यासाठी पाठवलं. जैसे ही वह जल पीने लगा, एक अदृश्य वाणी ने उसे चेतावनी दी और कहा कि जल पीने से पूर्व वह उसके प्रश्नों के उत्तर दे. तर सहदेव पाणी प्यायला गेलेले असताना त्यांना आवाहन केलं की पाणी पिण्याच्या आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्यास से व्याकुल सहदेव ने चेतावनी पर ध्यान नहीं दिया और जल पीते ही वह भूमि पर अचेत गिर पड़ा. तर तहानेनं व्याकुल झालेले सहदेव लक्ष दिलं नाही आणि पाणी पिले, पण काय झालं, ते मृत झाले. जब नकुल, अर्जुन एवं भीम ने भी उस वाणी के प्रश्नों का उत्तर दिए बिना जल पीने का प्रयास किया तो उनके साथ भी वही हुआ. तर सहदेव प्रमाणे नकुल आहेत, अर्जुन आहेत आणि भीम यांची पण तशीच अवस्था झाली. त्यांना पण सांगितलं की तुम्ही प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय पाणी पिऊ नका, पण त्यांनी पण पाणी पिलं आणि त्यांचा पण त्या ठिकाणी मृत्यू झाला. अपने भाइयों को न लौटा देख अंततः महाराज युधिष्ठिर स्वयं कुंड पर गए. तर भाऊ येत नाही आहेत म्हणून युधिष्ठिर महाराज गेले कुंडावरती. चारों को कुंड के तट पर मृत देख वे शोक से भर उठे. तर मृत पाहून त्यांना खूप दुःख झालेलं आहे. युधिष्ठिर महाराज त्या ठिकाणी उन्होंने स्वयं को संभाला और अपने भाइयों की मृत्यू का कारण खोजने का प्रयास करने लगे. तर धर्मपरायण आहेत पांडव आणि अशा पद्धतीने कसं काय त्यांचा मृत्यू झाला, युधिष्ठिर महाराज त्याचं कारण शोधू लागले. उस समय उन्हें भी वही चेतावनी सुनाई पडी आणि त्यांना मग त्या ठिकाणी ते आकाशवाणी ऐकू आली. मेरे प्रश्नों का उत्तर देने के बाद तुम जल पी सकते हो, अन्यथा तुम्हारी भी गति अपने भाइयों जैसी होगी. तर युधिष्ठिर महाराजांना पण आकाशवाणी ऐकू आली की प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, नाहीतर तुमचा सुद्धा मृत्यू होणार. युधिष्ठिर महाराज जानना चाहते थे कि वह कौन बोल रहा है. उन्हें पता चला कि वह एक भयानक दिखने वाला यक्ष है. तर यक्ष होता तो, स्वर्गीय एक देवता असतात, तर यक्ष नावाचा. बहुत देर तक प्रश्नोत्तर चलता रहा. तर त्याच्यामध्ये लगभग 108 प्रश्न आहेत पहा. त्या 108 प्रश्नांची उत्तर युधिष्ठिर महाराजांनी दिलेले आहेत. सज्जन राजा इतने ज्ञानी थे कि उन्होंने सरलतापूर्वक अपने उत्तरों से यक्ष को संतुष्ट कर दिया. तर युधिष्ठिर महाराजांना धर्मराज म्हटलं जातं पहा. साक्षात मूर्तिमान रूप आहेत धर्माचे आणि त्यांनी सरळतापूर्वक काय केलेलं आहे, सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये एक विशेष प्रश्न होता पहा, महत्वपूर्ण प्रश्न. तर तो प्रश्न आहे की उन प्रश्नों में एक अत्यंत प्रसिद्ध है, सबसे आश्चर्यजनक बात क्या है. तर सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट काय आहे असा एक प्रश्न होता. तर त्याचं उत्तर देताना युधिष्ठिर महाराज सांगतात, इस पर महाराज युधिष्ठिर का उत्तर था, प्रतिदिन मनुष्य अपने चारों ओर असंख्य प्राणियों को मरते देखता है, परंतु फिर भी सोचता है कि उसकी मृत्यु कभी नहीं होगी. क्या इससे अधिक आश्चर्यजनक कुछ और हो सकता है. तर आपण पाहतो रोज अनेक लोकांचा मृत्यू होत आहे आपल्या आजूबाजूला आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की सगळे जरी मरत असले तरी मी काय मरणार नाही. अहानी अहानी भूतानी गच्छन्ति यमालयम स्थावरम इच्छन्ति अतः किम आश्चर्यम अतः परम. अहानी अहानी भूतानी, रोज सर्व जीव काय करत आहेत, गच्छन्ति यमालयम, यमराजांच्या दरबारामध्ये यमराज त्यांना घेऊन जात आहेत. पण स्थावरम इच्छन्ति, स्थावर म्हणजे मागे राहिलेले जे आहेत ते विचार करत आहेत की माझा काय मृत्यू होणार नाहीये. किम आश्चर्यम अतः परा, याच्यापेक्षा श्रेष्ठ आश्चर्य काय असू शकतं. तर बघा आपण प्रत्येकाला आपल्याला स्वतःच बघा आपण विचार करा, आपल्याला वाटतं आपला मृत्यू होणारच नाहीये, पण हे वास्तविकता नाहीये. आपल्याला एक दिवस निश्चित मरावं लागणार आहे. यक्ष संतुष्ट हो गया, उसने कहा कि वह चारों में से किसी एक भाई को जीवित कर सकता है. आता पुढं काय घडलं पहा. युधिष्ठिर महाराज को चुनाव करना था,
तर यक्ष युधिष्ठिर महाराजांवरती प्रसन्न झाले की त्यांनी सुंदररित्या प्रश्नांची उत्तरं दिली. तर ते म्हणले की तुम्ही 4 जे भाऊ आहेत त्या 4 पैकी एकाला तुम्ही प्राप्त करू शकता. तर तुम्ही सांगा कोण हवंय तुम्हाला. तर नकुल को चुने जाने पर यक्ष ने पूछा कि तुमने नकुल को ही क्यों चुना. तर युधिष्ठिर महाराजांनी काय केलं, भीमाला नाही निवडलं किंवा अर्जुनाला किंवा सहदेवाला नाही, त्यांनी नकुलला निवडलेला आहे. तर त्यांनी विचारलं यक्षानं की तुम्ही नकुललाच का निवडलं. तर युधिष्ठिर महाराजांनी सुंदर उत्तर देतात पहा. महाराज युधिष्ठिर ने कहा कि वे 5 भाई 2 माताओं से जन्मे हैं. तर पांडव जे आहेत ते 2 मातांचे पुत्र आहेत. कुंतीचे पुत्र आहेत युधिष्ठिर महाराज, भीम आणि अर्जुन हे कुंतीचे पुत्र आहेत. आणि जी माद्री आहे तिचे पुत्र आहेत नकुल आणि सहदेव. माद्री नकुल और सहदेव की माता है जो अपने पति के साथ सती हुई थी. तर माद्री जी आहे ती सती गेली होती. कुंती ने अपने 3 पुत्रों युधिष्ठिर, अर्जुन तथा भीम के साथ उनका पालन पोषण किया. तर कुंतीनं नकुलचं आणि सहदेवचं पण पालन पोषण केलं होतं. महाराज युधिष्ठिर ने कहा मैं, आता उत्तर सांगतात पहा, मैं एक कुंती पुत्र जीवित हूँ. तर युधिष्ठिर महाराज कुंतीचे पुत्र आहेत आणि मी जिवंत आहे, कुंतीचा एक पुत्र. और मैं चाहता हूँ, त्यांची इच्छा आहे की माता माद्री का भी एक पुत्र जीवित रहे. तर माद्रीचा एक पुत्र पण जिवंत राहावा अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून मैं अपनी दोनों माताओं के साथ समान व्यवहार करना चाहता हूँ, इसलिए मैंने नकुल को जीवित करने के लिए कहा. युधिष्ठिर की सज्जनता से प्रभावित होकर यक्ष ने यमराज का अपना वास्तविक रूप प्रकट किया और सभी 4 भाइयों को जीवित कर दिया. तर अशा पद्धतीनं युधिष्ठिर महाराजांचा जे व्यवहार आहे ते पाहून तो यक्ष अतिशय प्रसन्न झाला आणि त्याच्या वास्तविक रूपामध्ये तो प्रकट झाला. तर ते कोण होतं, स्वतः यमराज होते आणि यमराज त्यांची परीक्षा घेत होते पहा. तर युधिष्ठिर महाराज कोण आहेत, यमराजांचेच पुत्र आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे लीला संपन्न झालेलं आहे. पांडव त्या ठिकाणी काम्यवनामध्ये आले होते. पुढे गेल्यानंतर आपली परिक्रमा पोहोचते विमल कुंडावरती. तर हे खूप विशाल असं कुंड आहे विमल कुंड. तब हम दक्षिण दिशा में विमल कुंड की ओर आगे बढ़े. यह हमारे शिबिर से अधिक दूर नहीं है. तर ज्या ठिकाणी आपलं निवासस्थान आहे तिथंच हे विमल कुंड आहे. कदाचित विमल कुंड काम्यवन के 84 कुंडों में सर्वाधिक महत्वपूर्ण है. इसका नाम 5000 वर्ष पूर्व सिंध, इस समय पाकिस्तान में एक राजा विमल के नाम पर पड़ा. राजा की 1 करोड़ सुंदर पुत्रियां थी और उन्होंने सबका विवाह भगवान श्री कृष्ण के साथ किया. हे राजा विमल आहे, त्यांच्या 1 करोड कन्या आहेत पहा आणि त्यांचा विवाह त्यांनी भगवंतांबरोबर केलेला आहे. कहा जाता है कि भगवान के साथ नृत्य करने के बाद उन रानियों के पसीने से इस कुंड का निर्माण हुआ. तर विमल कुंड कसं तयार झालं सांगतात की त्या ज्या विमल राजाच्या कन्या आहेत त्यांचा विवाह भगवंतांबरोबर झाला आणि भगवंतांबरोबर त्यांनी नृत्य केलं. तर नृत्य केल्यावर जे घाम आलेला आहे त्या घामापासून हे कुंड तयार झालेलं आहे. गर्ग संहिता वर्णन करती है कि राजा की पुत्रियां अपने पूर्व जन्म में अयोध्या की स्त्रियां थी. भगवान श्री राम की सुंदरता से मोहित होकर उनके हृदय में उनसे विवाह की कामना उठी थी. तर पूर्वी कोण होत्या, त्या अयोध्येच्या स्त्रिया होत्या आणि प्रभू रामचंद्रांचं सौंदर्य पाहून त्यांच्याबरोबर त्यांना विवाह करायचा होता. पण विवाह की कामना उठी थी, परंतु चूंकि श्री राम ने एक पत्नी व्रत लिया था, उनकी इच्छा पूरी नहीं हो पाई. तर प्रभू रामांचं व्रत होतं की त्यांनी एक पत्नी व्रत धारण केलं होतं, तेव्हा त्या अयोध्येच्या स्त्रिया प्रभू रामांशी विवाह करू शकल्या नाहीत. आणि भक्तवत्सल भगवान उनकी उत्कट इच्छा जानते थे और इसलिए द्वापर युग में उन्होंने उनकी वह इच्छा पूरी की. आणि भगवंतांनी द्वापर युगामध्ये त्यांची इच्छा पूर्ण केली. विमल कुंड के चारों ओर वृक्षों की छाया में अनेक मंदिर एवं पूजा घर बने हैं. इन वृक्षों की शाखाओं पर बंदरों की टोलियां झूलती रहती है. वे शाखाओं को ऐसे झकझोरते हैं मानो क्रोधित हो. कुछ अधिक धृष्ट बंदर हमसे कुछ छीनने की आशा में निकट भी आ जाते हैं. काम्यवन बंदरों का राज्य है. क्यों? कुछ देर बाद हमें इसका पता चलेगा.
तर गुरु महाराज लिहितात की काम्यवन जे आहे ते माकडांचं राज्य आहे. त्या ठिकाणी माकडं जे आहेत त्यांचं काय आहे, वर्चस्व आहे. तर आपल्याला समजेल का आकार असं म्हणतात. इस समय हम नाश्ता प्रसाद के लिए अपने पड़ाव पर जाएंगे, जहां कुछ देर विश्राम करके हम काम्यवन की आंतरिक परिक्रमा जारी रखेंगे. तर अशा पद्धतीनं पुढं आपली परिक्रमा जाते यशोदा कुंडावरती. यशोदा कुंड आहे त्या ठिकाणी सुंदरसं. दोपहर से पहले हम काम्यवन की दक्षिण दिशा के परिक्रमा मार्ग से होते हुए सेतुबंद रामेश्वरम के लिए निकले. धूप तेज है किंतु हमारा कीर्तन जीवंत. प्रमुख कीर्तनकार के साथ उत्साही मृदंग एवं करताल वादक है. उनके उत्साह के रंग में रंगे सब भक्त उच्च स्वर में कीर्तन एवं नृत्य कर रहे हैं. परंतु पहले हम यशोदा कुंड पर रुके. तर आता आपण रामेश्वरम, गुरु महाराज वरती म्हणतायत की त्या ठिकाणी माकडांचं वर्चस्व आहे. का? कारण की त्या ठिकाणी भगवंतांनी रामेश्वरम प्रकट केलेलं आहे. तर रामेश्वरम जे आहे त्या ठिकाणी काय झालं होतं, सेतू बंद झालं होतं आणि त्या ठिकाणी काय केलं होतं, सर्व माकडांनी सेतू तयार केला होता. पहा, तर सेतू बंदला आपण आता जाणार आहोत. परंतु पहले हम अपनी गव्य चराते हुए यहाँ आते हैं. श्री कृष्ण भगवंत त्या ठिकाणी गायी चारण्यासाठी यायचे. कई बार यशोदा माता कृष्ण से इतने विरह का अनुभव करती कि उनके लौटने तक प्रतीक्षा नहीं कर पाती. पहा, यशोदा मैया म्हणजे भगवंतांना भेटण्यासाठी एवढी आतुर असायची की भगवंत गायी चारून घरी येण्याची सुद्धा ती प्रतीक्षा करू शकत नव्हती. आणि भगवंतांना भेटण्यासाठी यशोदा मैया त्या ठिकाणी यायची और उनसे मिलने इस स्थान पर चली आती. माता को देखते ही कृष्ण दौड़कर जाते. कृष्ण उनके गले में अपनी भुजाएं डालकर उनके गालों पर चुंबन करते और तब यशोदा उन्हें स्तनपान कराती. तर भगवंत जाऊन आलिंगन द्यायचे यशोदा मैयाला आणि तिचं चुंबन घ्यायचे आणि यशोदा मैया भगवंतांना स्तनपान करायचे. पहा, तर सेतुबंध या ठिकाणी आहे. रामेश्वरम, अशोक वाटिका आहे, लंका पण आहे. तब हम सेतुबंद रामेश्वरम की ओर चले. यहाँ श्री कृष्ण ने श्री राम द्वारा की गई सेतुबंद लीला रची थी. उस समय यहाँ एक बड़ा सरोवर था और गोपियों को अपना दूध दही लेकर उसके पार जाना था. तर सरोवर होतं आणि सरोवर क्रॉस करून गोपींना जायचं होतं. तर काय झालेलं आहे पहा, गोपी वे घूमकर सरोवर के उस पार नहीं जाना चाहती थी. तर फिरून जायचं म्हणलं तर जास्त अंतर आपल्याला जावं लागतं. तर जर मधूनच गेलं तर अंतर कमी होत असतं. कृष्ण को चुनौती देते हुए वे बोली, तुम कहते हो, गोपी भगवंतांना काय म्हणतात पहा, तुम कहते हो कि पूर्व जन्म में तुम श्री राम थे. अब कृपया बंदरों के साथ इस सरोवर पर सेतु बनाकर इसे सिद्ध करो. तर भगवंत कधी कधी म्हणायचे, मी पूर्वजन्मामध्ये प्रभू राम होतो. तर गोपी आवाहन करतात की खरंच तुम्ही राम होते, तर आता काय करा, माकडांबरोबर या सरोवरावरती एक पूल बनवून दाखवा आणि सिद्ध करा की तुम्ही प्रभु राम होते. काम्यवन के सारे बंदरों को बुलाकर श्री कृष्ण ने उस सरोवर पर सेतु बनाने की लीला रची आणि त्वरित भगवंतांनी सगळ्या माकडांना बोलवलं आणि त्या सरोवरावरती काय केलं, एक पूल बांधलेला आहे. फिर भी गोपिया उन्हें चिढ़ाती रही और उन्हें भगवान राम मानने से इनकार कर दिया. पण तरी पण गोपी स्वीकारत नाहीत भगवंत राम आहेत म्हणून. उन्होंने कहा कि शरारती बंदरों ने देखा कि कृष्ण उन्हीं के समान उच्छृंखल है और इसलिए उन्होंने कृष्ण को अपना नेता मानकर उनके आदेश का पालन किया. तर गोपी म्हणतात की जे माकडा आहेत ते पाहतात की कृष्ण सुद्धा काय आहेत, शरारती आहेत आणि शरारती असल्यामुळे माकडांनी काय केलं, तुमचं आज्ञा स्वीकारलेला आहे. जिस सरोवर पर भगवान ने सेतु निर्माण किया था आज वह सूख चुका है, परंतु फिर भी वहां सेतु के अवशेष देखे जा सकते हैं. त्या ठिकाणी मोठमोठ्या दगडाच्या शिळा पाहायला भेटतात आपल्याला. सरोवर तर सुकलेला आहे, परंतु पुलासमान त्या ठिकाणी मोठमोठ्या शिळा आहेत दगडाच्या. निकट ही अशोक वन है जो लंका की अशोक वाटिका का प्रतिरूप है. त्या ठिकाणी एक वन पण आहे. यही रावण ने सीता देवी को बंदी रखा था. गिलहरियां झाड़ियों के बीच खेलते हुए बंदरों के आसपास दौड़ रही है. उनकी पीठ पर 3 सफेद रेखाएं हैं. कहा जाता है कि सेतु निर्माण के समय जब श्री राम ने सहायता करने वाली एक गिलहरी को स्नेहपूर्वक सराहा था तो उस समय वे रेखाएं पड़ी थी.
तर सेतू बांधताना एक छोटी खारुताई पण भगवंतांना काय करते, त्या ठिकाणी सेतू बांधण्यासाठी मदत करते. ती काय करायची, वाळूमध्ये गोल गोल लोटायची आणि जाऊन पुलावरती ते वाळू आपलं हे करायची, झिटकारायची. तर अशा पद्धतीनं भगवंत प्रसन्न होऊन काय करतात, आपली 3 बोटं तिच्या पाठीवरून फिरवतात. तर ते तिच्यावरती पहा 3 काळ्या रेघा आपल्याला पाहायला भेटतात. गिलहरियां समुद्र तट पर रेत में लोटपोट कर अपने बालों में कुछ कण उठाती और बंदरों द्वारा डाली गई चट्टानों तक जाती. जहां कहीं आवश्यकता होती वे जोर से अपना शरीर हिलाकर उन कणों को गिराकर चट्टानों के बीच का स्थान भर देती. भगवान उनकी सेवा से प्रसन्न हो गए और यद्यपि भगवान ने केवल एक गिलहरी को सराहा, अभी भी सारी गिलहरियों पर उस कृपा के चिन्ह देखे जा सकते हैं. श्री श्री सीता राम लक्ष्मण हनुमान की जय. तर अशा पद्धतीनं परिक्रमा आपली पुन्हा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी येते. जब हम दोपहर प्रसाद के लिए शिविर में लौटे तब तक अयोध्यापति प्रभु फूड फॉर लाइफ वैन में प्रसाद लेकर पहुंच चुके थे. वृंदावन से कुछ भक्त भी उनके साथ आए थे. प्रसाद लेकर हम कामा की गलियों में हरिनाम एवं प्रसाद वितरण के लिए निकले. और हम गायों एवं बंदरों को भी खिलाते हैं. तर गायींना माकडांना पण प्रसाद खाऊ घातला जातो. कुछ साहसी भक्तों ने अपने हाथ में हलवा भरकर बंदरों को बुलाया. बच्चे बंदर निकट आने में संकोच कर रहे थे, परंतु एक बहादुर बंदर उस भक्त के पास आया और बड़े हाथ से थोड़ा हलवा उठाकर दौड़ गया. भक्तगण हरि बोल की हर्ष ध्वनि करने लगे, परंतु कुछ ही क्षणों में पीछे से एक तगड़ा बंदर आया और हथेली से बचा खुचा हलवा भी छीन ले गया. और अधिक हलवे की मांग करते हुए वह हिंसक रूप से प्रसाद वैन पर चढ़ा और बिना किसी की परवाह किए यथासंभव हलवा बटोर लिया. वैन के चारों ओर बच्चों के साथ बड़ों का भी जमघट लग गया. सबने प्रसाद के लिए हथेलियां फैला दी. कीर्तन उत्साहपूर्ण है. कुछ बच्चे कीर्तन दल के साथ नाचते हुए हमारे निवास तक आ गए. सूर्यास्त का दृश्य मनोरम है. विमल कुंड में स्नान करके हम दिन भर की थकान से तरोताजा हो गए. हमारे पाप धुल गए. काम्यवन में रहने के लिए हमें कोई इमारत नहीं मिली थी, इसलिए एक खुले मैदान में सबके लिए खेमे डाले गए. ऐसे समय हमारे शिविर का स्वरूप 1932 में श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर द्वारा आयोजित ब्रजमंडल परिक्रमा जैसा दिखता है. हम उन दिनों की कल्पना करने का प्रयत्न करते हैं. तर पहिली ब्रजमंडल परिक्रमा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी 1932 मध्ये काढली होती पहा. आणि हजारो लोक त्या परिक्रमेमध्ये सम्मिलित झाले होते. आणि त्याच परिक्रमेमध्ये श्रील प्रभुपाद झाशीमध्ये कोसीमध्ये प्रभुपादांना भेटले होते भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना. तर अशा पद्धतीनं आजची पण परिक्रमा आपली अशीच होते. आज हजारो लोक असतात. लगभग 2 ते 2.5 हजार भक्त परिक्रमेमध्ये असतात. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी तंबू बनवावे लागतात. तर एक गाव बसल्यासारखं त्या ठिकाणी एक दृश्य तयार होतं. शेकडो तंबू तयार केले जातात. मोठा पंडाल टाकला जातो. पाणी, टँकर, सगळं एक गाव एका ठिकाणी, नवीन गावच त्या ठिकाणी वसल्यासारखं दृश्य तयार होतं. शिविर अनेक विभागों में बटा होता है. अर्ध गोलाकार आकृति में लगाया जाता. रात्रि समय यात्रियों को एक विभाग दिया जाता. मध्य में श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर का खेमा, चैतन्य महाप्रभु के विग्रह तथा सन्यासियों के खेमे होते. स्त्रियों एवं पुरुषों के खेमे अलग अलग होते. विवाहित दंपति भी एक साथ नहीं रहते. कुछ स्वयंसेवी पहरेदार रात भर जगकर क्षेत्र की चौकसी करते. तर सिक्युरिटी गार्ड पण असतात. ते रात्रभर सुरक्षा रक्षक म्हणून कार्य करतात. जब रात्रि समय उन सैकड़ों खेमों में लालटेन अथवा अग्नि का प्रकाश होता तो वह एक छोटा गांव ही लगता और स्थानीय लोग उत्सुकतावश वह सब देखने आते. संध्या समय सब लोग श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती का प्रवचन सुनने के लिए एकत्र होते. श्रील प्रभुपाद लीलामृत पहला भाग. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।